खरा संसारी आणि केवळ भोंदू आहे अशा शब्दात महंत रामगिरी महाराज यांनी खरात याचं नाव न घेता टीका केली आहे। जे लोक अशा भोंदूंच्या आहारी जातात त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो। अशा भोंदूंना कडक शिक्षा व्हायला हवी अशी मागणी रामगिरी महाराज यांनी येवल्यात केलेली आहे। अलीकडच्या काळामध्ये लोकांना काय वाटतं की ताबडतोब आपण श्रीमंत व्हावं किंवा आपल्याला खूप काही मिळावं। वास्तविक ज्याचा कर्तृत्वाचा विषय असा या भोंदू लोकांकडून जात नाही। आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलतायत तो एक संसारी माणूस आणि त्यांनी भोंदूगिरी केलेली आहे। तो काही कोणी साधू किंवा महाराज होता असं काही नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे लोक आहारी जातात तर यांना फुकट काही मिळावं, कर्तृत्वावर विश्वास नाही आणि ही खतपणे घालतात। तर असं कोणी त्या ठिकाणी जात असतील तर मी तर म्हणतो त्यांना सुद्धा त्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे। विधान परिषद किंवा मंत्रिपदाकरता नीलम गोरे या नाशिकच्या कॉलेज रोडवरच्या अशोक खराच्या ऑफिसला भेटायला जात होत्या असा आरोप तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केला। यासह त्यांची चौकशी व्हायला हवी अशीही मागणी केली। आता या सगळ्या मुद्द्यावर नीलम गोरे यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे, पाहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।